हॅलो एव्हरीवन. चला तर मी आज केळवण या विषयावर बोलणार आहे, कारण मी माझ्या बहिणीची केळवण केली आहे आणि ते मी सगळं सविस्तर तुम्हाला आता सांगते आहे. ऐका. वैष्णवीचं केळवण, जे मला अनुभव आले ते मी तुम्हाला सांगणार आहे. केळवण म्हणजे लग्नापूर्वी वधू आणि वर यांच्या घरी केला जाणारा एक पारंपरिक मराठी समारंभ आहे. त्यात नातेवाईक आणि मित्रमंडळी जमतात. त्यांना जेवण दिले जाते, भेटवस्तू देऊन आशीर्वाद दिले जातात आणि नवीन वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या जातात, ज्यामुळे दोन कुटुंबामध्ये आणि नात्यांमध्ये आनंद व प्रेम वाढते. हा सोहळा कुटुंबातील सदस्यांना लग्नाच्या घाईगडबडीतून थोडा आराम देतो आणि नवीन जोडप्याला प्रेमळ वातावरणात त्यांच्या नवीन प्रवासाची सुरुवात करण्यास मदत करतो. हे बघा, हे डेकोरेशन मी आणि वीराने मिळून केलेले. हे बघा, बलून्स लावले. हे बघा, हे बघा, हे पदार्थ बनवलेले जे फोटो आहेत. बीटचा हलवा, हा बघा, हे केळीचं पान, त्यावर नाव, आणि हे वैष्णवीचं नाव. हे मी आणि वीराने तयार केलेलं आहे. केळीच्या पानावर हे वैष्णवीचं नाव. बाकी सर्व हे विकत आणलेलं आहे डेकोरेशनचं, पण जे नाव वैष्णवीचं लिहिलेलं आहे ते हे आपले स्वामी समर्थ. हे बघा, हे सगळं डेकोरेशन पाहिलं का तुम्ही? हे बघा, तर नवीन आयुष्याला सुरुवात करण्यापूर्वी वधूवरांना माहेरच्या आणि सासरच्या नात्यांची ऊब मिळावी, हा त्यामागील हेतू असतो. म्हणून हे केळवण केलं जातं. हे बघा, हा स्टार. हे बघा, हे संपूर्ण इथे गाणी लावली आहेत साऊंड बॉक्सवर. आणि हे बघा, इथं लिहिलं पण आहे मी. आणि हे असं पूर्ण हे डेकोरेशन. हे बघा, आता थोड्याच वेळात वैष्णवीची एंट्री होणार आहे. दिसेलच तुम्हाला पुढे, तुम्ही पाहू शकता. थोडं डेकोरेशन बघून घ्या. हे बघा, ही रांगोळी, हा चुडा हातातला, हे पंचपक्वानं. आत्ता होईल वैष्णवीची एंट्री. ही बघा, वैष्णवी थांबली आहे. हे बघा, वा, आली वैष्णवी आत. आणि ही दोघं नाचतायत, एन्जॉय करतायत केळवण. मी कुंकू लावला वैष्णवीला. हा बघा, आणि तिला आशीर्वाद दिले, ओवाळले. नंतर आम्ही फोटो काढला. मग वैष्णवी आत आली आणि वैष्णवी बसली. ताट मांडलं होतं मी. ताटात वरण भात, गोड पदार्थ, मिठाई. नंतर वीराला कुंकू लावला, वीराला ओवाळलं. नंतर माझ्या जावेची आई, वंदनाची आई, तिने कुंकू लावला तिला. हा बघा फोटो. ही नवरी मुलगी माझी बहीण वैष्णवी. ह्या साईडला धेडी बसली आहे आणि ह्या साईडला धेडा बसला आहे. किती उमेद त्या मुलांना, बापरे. हे बघा.